मित्रांनो, मी प्रवीण देठे। आज आपल्याकडे जे सबसिडीसाठी ट्रॅक्टर वितरण होतं आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे। तर सरांनी आपल्याकडे आरटीजीएस करून किती दिवस झालं सर? एक 4 दिवस झाले सर, 3 ते 4 दिवस। 4 दिवस झाले आज तुम्हाला ट्रॅक्टर आपण डिलिव्हरी देत आहे। तर सरांचं आपण नाव पण जाणून घेऊ। आपलं नाव सांग। तिघही भाई आहेत, तिघांची नाव जाणून घेऊ। आम्ही सख्खे भाऊ, हा माझा थोरला भाऊ, हा 2 नंबरचा। आज ह्याचा वाढदिवस आहे आणि मी धाकटा। आज वाढदिवसासाठी ट्रॅक्टर घेतला। हा, वाढदिवसानिमित्त ट्रॅक्टर गिफ्ट आहे। तर 1,60,000चं अपलोड केलेलं आहे आम्ही। ते 1,60,000ला तुम्ही ट्रॅक्टर घेतलेला म्हणजे अपलोड केलं। आणि त्यानंतर सबसिडीचं किती आलं तुम्हाला? सबसिडीचं मेसेज आहे एक 85,000चा काहीतरी मेसेज आहे, पण पॉवर विडरला 63,000 आहे। आपण 63च गृहीत धरून। ओके, 63,000। आता बाईंची नावं पण जाणून घेऊ। सचिन बाळकृष्ण पिसे। आज वाढदिवसासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। आणि गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला? चांगलं आहे। छान आहे का? छान आहे। भावानी गिफ्ट दिले। आपले नाव सांगा। सागर पिसे। आज बरेच 2-3 महिने झाले तुमचे व्हिडिओ बघतोय इंस्टाग्रामवरती, लाईक पण करतोय, पण घ्यायचं डोक्यात आज पूर्ण झालं म्हणजे व्हिडिओ बघताय त्याचं स्वप्न पूर्ण झालं। बरं, आता कशामध्ये वापरणार आहे आपण? केळीची बाग आहे आमची, परत ऊसाची शेती आहे। तर यामध्ये काय होतं की ते फोडणीसाठी तर लागतंय, गवत उगवतं त्यासाठी खुरपणाचा खर्च आहे। आणि आजकाल मी आता सुद्धा केळीमध्ये लेबर लावलंय, पण एकच सरी खुरपून झाली, त्याला एका बायला एकच म्हणजे जवळजवळ ना 250 रुपयाला सरी पडते। आणि कशी परवडते? 5 आणि 6,000 खुरपायला एकरी, एका खुरपणाला। आणि मग हे भयानक खर्च आहे। मग यापेक्षा जर हे आम्हाला तुमचे ते व्हिडिओ बघितल्यावर कळलं की बाबा हे घेतलं तर आपल्याला खूप फायद्याचं आहे। म्हणजे वार्षिक नाही म्हणलं तर बराचसा खर्च वाचणार आहे। आणि खर्च वाचला म्हणजे उत्पन्न वाढला। शेतकऱ्याला काय पाहिजे? उत्पन्न वाढवायसाठी खर्च कमी करणं गरजेचं आहे। कमी झाला, उत्पन्न ऑटोमॅटिक वाढते। आणि तुम्हाला कल्पना चांगली सुचली, ह्याच्याबरोबरच आपल्याला नवक्रांती ॲग्रोमध्ये येण्याचं तुम्हाला कसं काय वाटलं? म्हणजे खूप म्हणजे आनंद वाटला। खरं सांगू का की माझे 2-3 फेऱ्या झाले इथं, म्हणजे इंस्टाग्रामवर खरं सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आमच्या पण पोहोचलंय। आणि दुसरी गोष्ट, सरांचा पण युट्यूब चॅनल आहे तुमचा? हो, माझा हे युट्यूब चॅनल आहे, मयूर पिसे या नावानं माझा युट्यूब चॅनल आहे। मी तसं पेशानं म्हणलं तर शिक्षक आहे। शिक्षक? हां, मी सांगायचं राहूनच गेलो, सर शिक्षक आहेत पेशानं। बरं, युट्यूब चॅनलचं नाव काय? मयूर पिसे असंच आहे। काय कुठले कंटेंट आहेत? माझे शैक्षणिक असतात, शैक्षणिक आणि ॲग्रिकल्चर न्यू डेव्हलपमेंट काय आयडिया आली तर ते पण असते त्यामध्ये मिक्स। म्हणजे काय, एखादा व्हिडिओ काढला त्याचा काहीतरी फायदा व्हावा लोकांना, ह्या दृष्टीने व्हिडिओ बनवतो। पुढे आपल्या ट्रॅक्टरचं पण आपले ट्रॅक्टरचे बनवणार। या ट्रॅक्टरचे 100% मी व्हिडिओ बनवणार। आणि शेतकऱ्यांना काय, शेतकऱ्याच्या हिताची गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे। आता शेतकरी आज पाहिले तर अडचणीमध्ये आहे, उत्पन्नाचा खर्च असेल, मला सगळ्या गोष्टी आहेत, परवडत नाही। मग हे असे काय आयडिया आहेत, असं जर आपण काही उपकरणं वापरली तर निश्चितपणे शेतकऱ्याला ते फायदेशीर आहे। हा, म्हणजे पहिली शेती केली जात होती 2 बैलाच्या साह्यानं, पण आता कसं होतं, पहिली शेतकरी असला का त्याला बैल असायचीच आणि काम करायचं म्हणजे सोपं जायचं एकदम। आता परिस्थिती अशी झाली की कुठल्याही शेतकऱ्याकडे नाही, गावातच सुद्धा बैल राहील नाही। ती काही गाव अशी आहेत की बिन बैलाशीच गाव आहेत। मग अशा ठिकाणी जर शेती करायची म्हणलं तर करता येत नाही, बरीच संकट निर्माण होतात। काही मजुराची पण आता परिस्थिती आहे अडचणीची। आणि अशा जर छोटी छोटी यंत्रणा घेतली आपण, त्या साह्यानं जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला त्याची हातभार लागतो, मदत मिळते। आणि त्याबद्दल आज भाई आपल्या नवक्रांती ॲग्रोला पंढरपूरला भेट देण्यासाठी आले आणि आपल्याकडून ट्रॅक्टर घेऊन चाललेत। खास करून त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यातच आपण अजून एकदा देऊया। आणि त्यांना पण नवीन ट्रॅक्टरच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद। इथंच थांबूया। धन्यवाद।